संगणक टंकलेखन टायपिंग टेस्टच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याचं आता जे बोगस प्रमाणपत्र काढण्याचं जे प्रमाण होतं ते आता खरंच कमी होणार आहे का? आणि जो व्हिडिओग्राफी आता केली जाणार आहे तसेच बायोमेट्रिक सुद्धा केलं जाणार आहे, तर जो परीक्षांमध्ये होणारा जो सावळा गोंधळ आहे तो खरंच थांबणार आहे का? हे आपण या व्हिडिओमध्ये आज डिटेलमध्ये बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया की जे अपडेट आहे त्यामध्ये नक्की काय होणार आहे आणि त्याच्यामध्ये काय काय चेंजेस केले जाणार आहेत. जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत नंदकुमार बेडसे सर, तर यांनी यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. तर त्यासोबतच आता जे मुंबई हायकोर्टच्या एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर शिपाई या पदासाठीची जी बॅच आहे ती फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे आणि त्याबद्दलचा सर्व जो PYQ अनालिसिस आहे, क्वेश्चन पेपर आहे, त्याची पूर्ण प्रॅक्टिस तुमच्याकडून केली जाईल. तर तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपले जे इन्फिनिटी स्पर्धाचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. नेक्स्ट असणार आहे मुंबई हायकोर्ट भरती क्लर्कसाठीच्या रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहेत. या बॅचमधला जो तुमचा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचा जो 40 मार्क्सचा वेटेजचा पार्ट आहे तो इथे पूर्ण कव्हर करून घेतला जाईल. तर तुम्हाला काही क्वेरी असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. यासाठीची फीज आहे ती 499 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण सर्व जो सिलेबस आहे तो कव्हर करून घेतला जाणार आहे. तर आपण थोडंसं अपडेटकडे बघूया. आता या ज्या क्लर्कच्या ज्या पोस्ट आहेत त्या टायपिंग बेस्ड आहेत, त्यामुळे संगणक टायपिंगसाठी जर तुम्ही इलिजिबल असाल तर त्यासाठी आधी हे सर्व जे डाऊट्स आहेत ते इथे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे कव्हर केले जातील. तर संगणक टंकलेखनासाठी शॉर्ट हँड परीक्षेत होत असलेला जो सावळा गोंधळ आहे तो थांबवण्यासाठी जे माननीय सर आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे नंदकुमार बेडसे सर, त्यांनी काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. आता ही जी परीक्षा होणार आहे ती 4000 संस्थांमध्ये होणार आहे. तर त्यामध्ये सुमारे 1,77,000 मुले आणि मुली या संगणक टंकलेखन परीक्षेसाठी काय असणार आहेत, पात्र असणार आहेत. तर तुमची जी एक्झाम आहे ती 5 ते 17 जानेवारीला एक्झाम असणार आहे 2024 ची. ठीक आहे. आणि जी शॉर्ट हँड टेस्ट आहे ती 18 ते 21 जानेवारी पर्यंत असेल. तर या टंकलेखन परीक्षामध्ये नंदकुमार बेडसे सर जे आहेत त्यांनी त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहे की ही जी एक्झाम होईल ती व्हिडिओग्राफी केली जाणार आहे या एक्झामसाठी. त्यामुळे कॅमेरा तिथे असणार आहेत. आधी जेव्हा एक्झाम्स होत होत्या त्यामध्ये आपल्याला स्वतःलाही खूप जणांना माहीत आहे की जे टायपिंग सर्टिफिकेट आहे ते बोगस प्रमाणपत्र काढण्याचे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं, कारण की जे टायपिंग टेस्टला डमी बसणं हे खूप प्रमाण वाढलेलं. त्याच्यामध्ये आता चेंजेस करण्यात आलेले आहेत की जे 100 केंद्रावर लाईव्ह CCTV कॅमेरे लावले जातील आणि सर्वात इम्पॉर्टंट की परीक्षार्थीचा चेहरा तपासून बायोमेट्रिक हजेरीशिवाय हे टायपिंग सर्टिफिकेट आहे ते तुम्ही एक्झामसाठी इलिजिबल असणार नाही आहात. त्यामुळे तुमचं बायोमेट्रिक पहिले केलं जाणार आहे. पण या परीक्षेमध्ये काही अजून चेंजेस केले तर ते वेल अँड गुड असणार आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यामध्ये काही चेंजेस केले तर नक्कीच ते असतील कौतुकास्पद असणार आहेत, कारण की ही जी एक्झाम आहे आणि ही जी मॉक टेस्ट आहे त्यामुळे जे परीक्षार्थी असतात आणि त्यासोबतच जे इतर एक्झामिनर्स आहेत, इन्व्हिजिलेटर्स जे आहेत, तर त्यांच्याकडे सुद्धा मोबाईल असतात आणि खूप प्रमाणामध्ये जे मॉक टेस्ट आहेत त्यामध्ये खूप सारा जो गोंधळ आहे तो आपल्याला बघायला मिळतो. तर तो कुठेतरी थांबवला जाईल. तर यामध्ये सुद्धा जर काही चेंजेस करण्यात आले तर तो बोगस प्रमाणपत्र काढण्यासाठीचं जे प्रमाण आहे ते नक्कीच काही प्रमाणामध्ये कमी होणार आहे. तर त्यानंतर जे आहे मॉक टेस्ट जे आहे ही सुद्धा इन कॅमेरा घ्यावी अशी मागणी सुद्धा वेगवेगळ्या संवर्गाअंतर्गत करण्यात येत आहे. तर या रिलेटेडच हे अपडेट होतं. आणि जर तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक सुद्धा करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.